नमस्कार मित्रांनो, ग्राफिक डिझाईनमधील 5 मुख्य घटकांपैकी टेक्स्ट या घटकाचा अभ्यास आपण कालपासून करतोय. टायपिंग झाल्यानंतर ते टेक्स्ट आपल्याला ग्राफिक डिझाईनमध्ये वापरायचं असतं. ते वापरत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचा बदल करायचा असतो, पण किमान जेवढा बदल आपल्याला करण्याची गरज आहे त्यापैकी काही बदल आपण करून बघितले. आज आपण त्याच्या पुढचे आणखी काही बदल करून बघूया. टेक्स्ट फ्रेम हा एक ऑब्जेक्ट आहे, तसाच आर्टिस्टिक टेक्स्ट हा सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये आपण ऑब्जेक्टची रचना करतो आणि रचना करत असताना प्राथमिक लेवलला म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण ऑब्जेक्टचे हँडल्स वापरत असतो. टेक्स्ट फ्रेमलाही हँडल्स आहेत आणि आर्टिस्टिक टेक्स्टला सुद्धा हँडल्स आहेत. आपण लाईन शेप्स आणि जॉमेट्रिकल शेप्स आणि त्यापासून जे ऑब्जेक्ट्स बनवले त्यांना जसे हँडल्स असतात तसेच हँडल्स आर्टिस्टिक टेक्स्टला असतात. आणि त्या शेप्समध्ये किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये आपण जे ट्रान्सफॉर्मेशन्स करतो तसंच ट्रान्सफॉर्मेशन्स तुम्हाला ह्या आर्टिस्टिक टेक्स्टला करता येतं. उदाहरणार्थ, मला प्रमाणात हा ऑब्जेक्ट लहान करायचा आहे, तर मी कॉर्नरचा हँडल पकडून तो लहान करू शकतो किंवा मोठा करू शकतो. आता मी या टेक्स्ट फ्रेमवर दोनदा क्लिक करतो आणि याला स्क्यू करतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनची स्क्यू कमांड मी टेक्स्ट फ्रेमला देऊ शकतो. मी पुन्हा अंडू करतो. फॉन्ट साईज लहान करणं आणि ऑब्जेक्ट लहान करणं यामध्ये फरक आहे. आता तो तुमच्या लक्षात येईल. मी कॉर्नर हँडल पकडून जेव्हा याचा साईज लहान करतो तेव्हा ती फ्रेम लहान झाली. लक्षात घ्या, फॉन्ट साईज आहे तेवढाच राहिला, तो बदलला नाही. झालं काय, फ्रेम लहान केल्यामुळं त्यातला उरलेला टेक्स्ट फ्रेमच्या बाहेर गेला आणि बाहेर गेलेला टेक्स्ट हाईड होतो, तो दिसत नाही. तो दिसण्यासाठी एकतर तुम्हाला हाईट वाढवली पाहिजे किंवा विड्थ वाढवली पाहिजे. मी अंडू करतो 2 वेळा. मी हाईट वाढवतो. इथंपर्यंत टेक्स्ट आला. अजूनही पुढं टेक्स्ट आहे. बॉटम सेंटरला जो हँडल आहे तिथं ॲरो आहे, डाऊन ॲरो. याचा अर्थ अजूनही टेक्स्ट पुढं आहे. टेक्स्ट फ्रेमच्या बाहेर गेलेला टेक्स्ट तुम्हाला दुसऱ्या टेक्स्ट फ्रेममध्ये सुद्धा आणता येतो. त्यासाठी मी बॉटम सेंटर हँडलवर क्लिक करणार. कर्सरचा शेप बदलला, याचा अर्थ तुम्ही इथं दुसरी टेक्स्ट फ्रेम ड्रॉ करू शकता. मी दुसरी टेक्स्ट फ्रेम ड्रॉ केली. पहिल्या टेक्स्ट फ्रेममध्ये हाईड झालेला टेक्स्ट हा या दुसऱ्या नवीन टेक्स्ट फ्रेममध्ये आला. दोन्ही टेक्स्ट फ्रेमचा साईज तुम्हाला एकसारखा पाहिजे असल्यास तुम्ही प्रॉपर्टी बारमधून करू शकता. पहिली टेक्स्ट फ्रेम सिलेक्ट आहे. मी तिची विड्थ 50 mm करतो. दुसरी टेक्स्ट फ्रेम मी सिलेक्ट करतो आणि तिची विड्थसुद्धा 50 mm करतो, म्हणजे दोन्ही टेक्स्ट फ्रेम्स ह्या एकसारख्या दिसतील. पहिल्या टेक्स्ट फ्रेमचा बॉटम सेंटर
आणि दुसऱ्या टेक्स्ट फ्रेमचा टॉप सेंटर हे दोन्ही हँडल्स एकसारखे आहेत. याचा अर्थ फ्रेम जरी वेगळ्या असल्या तरी त्यामधील टेक्स्ट कंटिन्यू आहे. समजा मी पहिल्या टेक्स्ट फ्रेमची हाईट कमी केली तर त्याच्या खालचा मॅटर, शेवटचा बॉटमचा मॅटर हा दुसऱ्या टेक्स्ट फ्रेममध्ये वर येईल. हे बघा, दोन्ही फ्रेमच्या मध्ये एक ब्ल्यू लाईन दिसते. याचा अर्थ या दोन्ही फ्रेम्स जरी वेगळ्या असल्या तरी त्या दोन्ही फ्रेम्स लिंक आहेत आणि त्यामधील टेक्स्ट कंटिन्यू आहे. तर टेक्स्ट फ्रेमच्या हँडल्सचा उपयोग कसा होतो हे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल. ग्राफिक डिझाईनमध्ये ऑब्जेक्टला द्यायचे सारे इफेक्ट्स टेक्स्टलासुद्धा देता येतात. ते सारे इफेक्ट्स आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचेच आहेत. पण आज आर्टिस्टिक टेक्स्टला सर्रास दिला जाणारा एक इफेक्ट आपल्याला शिकायचा आहे. तो म्हणजे फिट टेक्स्ट टू पाथ. इथं हे एक टेक्स्ट मी टाईप केले आणि त्याखाली ही एक लाईन ड्रॉ केली. लाईनलाच पाथ म्हणतात. आता हे टेक्स्ट या पाथवर फिट करायचं आहे. एकदम सोपी कमांड आहे. टेक्स्ट सिलेक्ट करा. मेनूबारमध्ये टेक्स्टमध्ये जा आणि इथं ती कमांड आहे फिट टेक्स्ट टू पाथ. तो ॲरो फक्त त्या रेषेवर न्यायचा आहे म्हणजे तुम्हाला ते टेक्स्ट वेगवेगळ्या प्रकारे तिथं फिट होताना दिसेल. रेड लाईन सेंटरला आली याचा अर्थ ते टेक्स्ट आता त्या लाईनच्या सेंटरला आहे. मी ते लाईनला टच करू शकतो किंवा तिथून थोड्या अंतरावर घेऊ शकतो. मला ते लाईनवरच पाहिजे आणि सेंटरला पाहिजे. मी इथं क्लिक करतो. मी बाजूला क्लिक करतो. ते टेक्स्ट त्या लाईनवर त्या पाथवर फिट झालं. आता मला हे टेक्स्ट लाईनच्या सुरुवातीपासून पाहिजे किंवा लाईनच्या शेवटी पाहिजे. तर त्यासाठी मी टेक्स्ट सिलेक्ट करतो. टेक्स्टच्या सुरुवातीला लाईनवर इथे एक रेड डॉट आहे रेक्टँगल छोटा. तिथं मी क्लिक करतो आणि तुम्हाला ते टेक्स्ट जर लेफ्टला पाहिजे असेल तर लेफ्टला घ्या, राईटला पाहिजे असेल तर राईटला घ्या किंवा तुम्हाला वर रेषेच्या वर किंवा खाली पाहिजे असेल तुम्ही कुठेही घेऊ शकता. मी आता ते लेफ्टला ठेवतो आणि बाजूला क्लिक करतो. आता तुम्हाला वाटलं की प्रत्येक 2 कॅरेक्टरमध्ये अंतर थोडं कमी जास्त झाले, ते मला सेट करायचं आहे. तर प्रत्येक कॅरेक्टर तुम्ही त्या रेषेवरून पुढं किंवा पाठीमागं घेऊ शकता. त्यासाठी मी अगोदर थोडं झूम करून घेतो आणि इथं शेप टूल घेतो आणि ते टेक्स्ट सिलेक्ट करतो. आता इथं जो नोड आहे कॅरेक्टर नोड, तो तुम्ही पकडून पुढं मागं करू शकता. तो पाथवरूनच जाणार. तर तुम्हाला हे आर पुढं नेऊन ठेवायचं आहे किंवा यामध्ये अंतर सेट करायचं आहे परफेक्ट, तर तुम्ही करू शकताय. आता ही थोडा पुढं पाहिजे, थोडा पुढं तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही 2 कॅरेक्टरमधलं अंतर कमी किंवा जास्त करू शकता. तुमच्या डोळ्याला चांगलं दिसेल त्या पद्धतीनं. इथं ओ आणि एनमध्ये जास्त अंतर आहे, तर मी जरा थोडंसं
कमी करू शकतो. तर पुन्हा मी पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो, पुन्हा झूम टूल घेतो आणि पेज हाईटला सेट करतो. तर अशा पद्धतीनं टेक्स्ट तुम्ही त्या पाथवर ॲडजस्ट करू शकता. पाथवर टेक्स्ट फिट झाल्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी बारमधून सुद्धा ते एडिट करू शकता. मी टेक्स्ट सिलेक्ट करतो, थोडं झूम करून घेतो आणि आता प्रॉपर्टी बारमध्ये बघा, सुरुवातीला टेक्स्ट ओरिएंटेशन, पाथवर ते टेक्स्ट तुम्हाला कशा पद्धतीनं फिट झालं पाहिजे ते डिझाईनचा विचार करून तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिस्टन्स फ्रॉम पाथपासून ते तुम्हाला किती वरच्या बाजूला पाहिजे किंवा किती खालच्या बाजूला पाहिजे ते तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर ऑफसेट, यामध्ये तुम्ही ते टेक्स्ट पाथवरून पुढे किंवा पाठीमागं सरकवू शकता. आता शेवटी तुम्हाला हवा तसा इफेक्ट झाल्यानंतर हा पाथ, ही लाईन तुम्ही डिलीट करू शकता. त्यासाठी कंट्रोल की दाबून धरून तुम्ही त्या लाईनवर दोनदा क्लिक करा आणि डिलीट करा. जर तुम्हाला ते टेक्स्ट नंतर एडिट करायचं असेल तर ती लाईन तुम्ही ठेवू शकता. मी अंडू करतो, पण ती तुम्हाला दिसायला नको असेल तर तुम्ही आउटलाईन नन करा. म्हणजे कलर पॅलेटच्या वर फुलीवर राईट क्लिक करा. ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे डिझाईन्स बनवायचे असतात. त्यासाठी फिट टेक्स्ट टू पाथ ही कमांड आपल्याला वापरावी लागते. आता अशा प्रकारचं डिझाईन कसं बनतं ते आपण बघूया. इथं हे एक टेक्स्ट मी टाईप केले, एक इलिप्स ड्रॉ केले आणि हे एक टेक्स्ट आहे. हे टेक्स्ट मला ह्या इलिप्सच्या वरच्या बाजूला पाहिजे. हे छोटं टेक्स्ट मला इलिप्सच्या खालच्या बाजूला पाहिजे. मी टेक्स्ट सिलेक्ट करतो, मेनू बारमध्ये टेक्स्टमध्ये जाऊन फिट टेक्स्ट टू पाथ, फिट टेक्स्ट टू पाथ ती कमांड देतो आणि आता इलिप्सवर येऊन टॉप सेंटरला क्लिक करतो. मी बाजूला क्लिक करतो. आता हे टेक्स्ट मला ह्या इलिप्सच्या खालच्या बाजूला पाहिजे. मी टेक्स्ट सिलेक्ट केलं, टेक्स्टमध्ये जातो आणि फिट टेक्स्ट टू पाथ करतो. इलिप्सच्या बॉटमला येतो आणि सेंटरला क्लिक करतो. बॉटमला आलं टेक्स्ट, पण ते उलटं आलं. मला डावीकडून उजवीकडे पाहिजे. मी त्या टेक्स्टवर दोनदा क्लिक करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये जाऊन व्हर्टिकल मिरर करतो आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल मिरर करतो. आता ते टेक्स्ट डावीकडून उजवीकडे आलं, पण मला ते इलिप्सच्या खालच्या बाजूला पाहिजे. त्यासाठी मी या पुणेवर दोनदा क्लिक करतो आणि या ठिकाणी तुम्हाला एक रेड मार्क दिसतोय. मी थोडं झूम करून घेतो. इथं तो
रेड मार्क आहे तो रेड मार्क मी उचलून तो खालच्या बाजूला घेतो किंवा मला जिथं पाहिजे तिथं ठेवतो. ते टेक्स्ट त्या लाईनच्या खालच्या बाजूला आलं, मी सोडतो. आता 2 अक्षरामध्ये अंतर खूप कमी आहे, मला जरा ते वाढवावं लागेल. त्यासाठी मी काय करतो, शेप टूल घेतो, पुणेवर क्लिक करतो आणि अंतर या 2 कॅरेक्टरमधलं अंतर मी ॲडजस्ट करून घेतो. मी झूम आउट होतो. आपण ते टेक्स्ट त्या इलिप्सच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला फिट केलं. आता ह्या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला मला एक कलर व्हील पाहिजे. तर ते कलर व्हील ड्रॉ करण्यासाठी मी इलिप्स टूल घेतो आणि कंट्रोल की दाबून धरून एक इलिप्स ड्रॉ करतो. हे इलिप्स मला आता बरोबर बसवायचं आहे सेंटरला. त्यासाठी मी हे इलिप्स सिलेक्ट केलं, शिफ्ट बटन दाबून धरून हे छोटे इलिप्स सिलेक्ट करतो आणि व्हर्टिकल सेंटर आणि हॉरिझॉन्टल सेंटर ह्या 2 कमांड देतो. म्हणजे सी आणि ई, म्हणजे ते त्या छोट्या इलिप्सच्या बरोबर सेंटरला बसेल. मला आणखीन एक इलिप्स लागेल, ते मी शिफ्ट बटन दाबून धरून आतल्या बाजूला ओढून डुप्लिकेट करतो, राईट क्लिक करतो. आता शिफ्ट बटन दाबून धरून मी हे अंतर सेट करतो बरोबर. हे जरा लहान करतो, फार तर मी जरा हे झूम करून घेतो, म्हणजे टेक्स्टच्या वर आणि खाली अंतर समान राहिलं पाहिजे. मी हे शिफ्ट बटन दाबून आणखीन थोडं मोठं करतो. आपण फिट टेक्स्ट टू पाथ केलेला हा पाथ नको आहे, हा आपण काढून टाकू शकतो आहे किंवा आउटलाईन नन करू शकतो आहे. मी टेक्स्ट सिलेक्ट केलं, आउटलाईन नन करतो. हे अंतर सेट झाले, अजून पण थोडंसं मला करावं लागेल. हे थोडंसं मी शिफ्ट बटन दाबून आणखीन जरा हे इलिप्स मोठं करतो. आता ते साधारण सेंटरला आलं टेक्स्ट. 2 इलिप्स सिलेक्ट करून मी कंबाईन कमांड देतो. आपण शिकलो हे कंबाईन म्हणजे इथं पोकळ होईल आणि आपण याला एक कलर भरू. ते व्हील वर आलं, आपण त्याला पाठीमागं पाठवू. आपण शिकलो एक कमांड ऑर्डर, आपण शिफ्ट पेज डाऊन करू शकतो किंवा ॲरेंजमध्ये ऑर्डरमध्ये जाऊन टू बॅकअप लेअर करू शकतो. म्हणजे ते व्हील पाठीमागं गेलं. आता तुम्ही यामध्ये तुम्हाला आणखीन काय डेकोरेशन करायचं असेल तर करू शकता. त्यामध्ये मी ते एक इलिप्स छोटं ड्रॉ करतो, त्यामध्ये कलर फिल करतो, याची आउटलाईन काढून टाकतो. मी इथं ते ठेवलं. आता मला आणखीन एक इकडे लागेल इलिप्स, हेच मी डुप्लिकेट करतो. कंट्रोल की दाबून धरून उजवीकडे आणतो आणि राईट क्लिक करतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही फिट टेक्स्ट टू पाथ ही कमांड वापरून अशा प्रकारचे डिझाईन्स बनवू शकता. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.